पिंपळगाव रेणुकाई ग्रामपंचायतचे वार्ड आरक्षण जाहीर. सरपंच पद ओपन असल्यामुळे होणार आता काट्याची टक्कर. भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील ग्रामपंचायत निवडणुकीचे वार्ड आरक्षण नुकतेच जाहीर झाले असून भोकरदन तालुक्यात अतिशय प्रतिष्ठेची समजले जाणारे पिंपळगाव रेणुकाई येथील ग्रामपंचायत निवडणुकीचे वार्ड आरक्षण नुकतेच जाहीर झाल्यामुळे सर्वपक्षीय कार्यकर्ते आता मोर्चे बांधण्यासाठी लागलेले आहेत. ज्याचे सामाजिक कार्य असेल, ज्या उमेदवारांचा जनसंपर्क दांडगा व गावचा विकास कोण करेल, या सर्व गोष्टींचा विचार करूनच मतदार उमेदवाराला मतदान करतील, असे आता सर्वसामान्यांकडून बोलले जात आहे. कोणताही वादविवाद न होता कार्यालय ग्रामपंचायत पिंपळगाव रेणुका येथे सदरील बैठक पार पडली. आता नवीन वार्ड क्रमांक आरक्षण झाल्यामुळे सदरील निवडणुकी अतिशय प्रतिष्ठेची आणि चुरशीची होणार आहे. सदरील आरक्षणाची सोडत महसूल मंडळ अधिकारी रमा घेवंदे, तलाठी शिवाजी गाडेकर, ग्रामसेवक सुरेश साळवे यांच्या उपस्थितीत सदरील वार्ड आरक्षण सोडत करण्यात आली. सदरील सोडत ही 4827 लोकसंख्येच्या हिशोबाने 5 वार्डाचे आरक्षण सोडत करण्यात आली. यामध्ये वार्डाची बदलाबदल झाल्यामुळे उमेदवारांसाठी फार मोठे आव्हान आहे. सरपंच पदासाठी ओपन पुरुषाचे आरक्षण असल्यामुळे आता ही निवडणूक फारच प्रतिष्ठेची व अटीतटीची राहणार आहे. वार्ड रचना 2011च्या जनगणनेच्या आधारावर करण्यात आली. यावेळी 5 वार्ड तयार करण्यात आले आहेत. नव्या आरक्षणानुसार वार्ड क्रमांक 1 मध्ये ओपन पुरुष, ओपन महिला, ओबीसी महिला या जागा आहेत. वार्ड क्रमांक 2 मध्ये ओपन पुरुष, एसटी पुरुष, ओपन महिला या जागा आहेत. वार्ड क्रमांक 3 मध्ये ओपन महिला, ओबीसी पुरुष जागा आहेत. तर वार्ड क्रमांक 4 मध्ये ओपन महिला, ओपन पुरुष या जागा आहेत. आणि वार्ड क्रमांक 5 मध्ये ओपन महिला, ओपन पुरुष, ओबीसी महिला या जागा आहेत. या वार्ड रचनेत महत्वाचा बदल म्हणजे एससी जागेचे स्थान मागील काळात वार्ड क्रमांक 3 मध्ये असलेली एससीची जागा यावेळी वार्ड क्रमांक 2 मध्ये आली आहे. या बदलामुळे दोन्ही प्रमुख गटांचे नियोजन बदलण्याची शक्यता असे काही प्रस्थापित उमेदवारांना या नव्या वार्डमध्ये मतदारांशी जुळवून घेण्याचे आव्हान राहणार आहे. यंदा सरपंच ओपन पुरुष प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यामुळे स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे. आता वेगवेगळे पक्षाचे कार्यकर्ते सदरील वार्ड सोडतीमुळे आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. ठिकठिकाणी बैठका घेऊन पुढील रणनीती आखल्या जात आहेत. भविष्यात सरपंच पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल हे आता भविष्यच ठरवेल. महाराष्ट्र लोकन्यूज साठी प्रतिनिधी बाळासाहेब देशमुख, भोकरदन.